डायबिटीज आहे आणि फ्रूट ज्यूस का फळ यामध्ये कन्फ्युजन आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी स्नेहा परांजपे, मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे फ्रूट ज्यूस वर्सेस फ्रूट. काय डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी घेणं गरजेचं आहे. सो मला बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की मी फ्रूट ज्यूस घेऊ शकतो का, किंवा घरी बनवलेला फ्रेश ज्यूस घेतला तर हरकत नाही आहे ना, त्याने शुगर वाढेल का. तर आपण पहिले हे समजून घेऊयात की फळाचा रस आणि फ्रूट ह्यामध्ये फरक काय असतो. सो फळ जे आहे, अख्ख्या फळामध्ये आपल्याला फायबर, त्याचबरोबरीने आपल्याला बाकीचे मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतात. ओके. आणि जेव्हा आपण एक फळ पूर्ण खातो त्यावेळेस आपल्याला पोट भरण्याचं फिलिंगही खूप छान प्रकारे मिळतं. त्याच्याच विरुद्ध ज्यावेळेस आपण फ्रूट ज्यूस पितो, सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जर आपल्याला ऑरेंज ज्यूस हवा आहे, तर ऑरेंज ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला साधारण 3 मीडियम साईज ऑरेंजेस किंवा एक 4 ते 5 छोटी ऑरेंजेस गरजेची आहेत. त्याच्यानंतर आपण तो ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करतो आणि फक्त ज्यूस राहतो. सो फायबर निघून जातं ज्यूस, फ्रूटमधलं ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करताना. आणि त्यामुळे हे सिम्पल फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट होतं की जे आपण ज्यूस प्यायला की इमिजिएटली आपल्या रक्तामध्ये साखरेत त्याचं रूपांतर होतं आणि आपल्या रक्तातली साखर वाढते. त्याचबरोबरीने बिकॉज फायबरही नाही आहे आता ज्यूसमध्ये, त्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही वाढतो. सो अख्खं फळ जे आहे ते जास्त बेटर आहे कम्पेअर टू ज्यूस, कारण त्यातनं फायबर रिमूव्ह झालेला आहे आणि असा ग्लायसेमिक इंडेक्स वाढलेला आहे, त्यामुळे शुगरही 100% वाढणार आहे. सो आपल्याला जर डायबिटीज असेल तर अख्खं फळ खाणं गरजेचं आहे आणि फ्रूट ज्यूस जो आहे तो अवॉइड करायचा आहे. थँक्यू.